निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर पाहायला मिळणार आहेत। MMRDAच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकाच मंचावर येतील। शिंदेंच्या उपस्थितीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला होता। विविध ठिकाणी भाजप शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्येही कुरघोडी सुरू होत्या। यातच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर पाहायला मिळतील। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आपण पाहतोय की निवडणुकीतील आरोप प्रत्यारोपानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर पाहायला मिळतील। अंकिता, खरं तर आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जाईल, कारण की एकीकडे रवींद्र चव्हाण यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांना युती जी आहे ती 2 डिसेंबर पर्यंत टिकवायची होती, त्याच्यामध्ये आज 3 डिसेंबर आहे। आणि अशामध्येच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या प्रकल्पातील महत्त्वाच्या एका प्रकल्पासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही आमंत्रित आहेत आणि हे तिघेही या ठिकाणी येतील अशी दाट शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येत आहे। अर्थातच प्रोटोकॉलनुसार तिघांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि तिन्ही नेते आज मुंबईमध्ये देखील असल्याची माहिती मिळते। अशामध्ये ते तिघे आज या कार्यक्रमासाठी एकत्र येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यातच हा कार्यक्रम जो आहे हा MMRDA खात्याचा आहे, जे एकनाथ शिंदेकडे आहे ते खातं, आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांची त्या ठिकाणी उपस्थिती असेलच आणि मुख्यमंत्री हे देखील उपस्थित राहणार असल्याचं समजून येत आहे। नेमकं आता सकाळी 10:30 वाजता काय होतं ते त्या ठिकाणी कशा पद्धतीने व्यक्त होतात ते म्हणजे काय संवाद हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर पाहायला मिळतील।